सर्वांना मित्रांनो, सोना एंटरप्राइजेसमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण पवार सरांच्या घरी आलेलो आहोत. इथे नेवासा तालुक्यामध्ये उसळ खालसा हे गाव आहे. सरांचा आरो प्लांट सुद्धा आहे. त्यासोबतच सर पत्रावळीचा सुद्धा व्यवसाय करतात. मी कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा प्रोव्हाइड करेल मी माझ्या व्हिडिओच्या खाली. जर नेवासाजवळ असाल तुम्हाला त्यांच्याकडून बिझनेसबद्दल म्हणजे समजा पत्रावळ्याचं जर घ्यायचं असेल, दुकानदार असाल किंवा एखादं लग्न कार्य वगैरे आहे, बल्कमध्ये क्वांटिटी पाहिजे, त्यासाठीच तुम्ही संपर्क करू शकता सरांना. सरांचं नाव पूर्ण सांगा. प्रमोद सदाशिव पवार, पुस्तळ खालसा, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर. तर या ठिकाणचे सर आहेत. त्यांच्याकडे 2-3 वेगवेगळे व्यवसाय आहेत. यासोबतच आपण सरांना काय केलेलं आहे, आता यांचं रोटोसॉलचं सोलर आहे, प्लस आपण त्यांना घराच्या सिंगल स्पेस सप्लायसाठी एक नवीन डिव्हाइस, जसं की मी याच्या अगोदर प्रत्येक वेळेस एक डिव्हाइसचा व्हिडिओ वगैरे टाकत होतो, त्यासोबतच आपण वेगळ्या टाईपचं डिव्हाइस आणलंय, ज्यामध्ये हे बघा इथं तर जर तुम्हाला दिसत असेल तर ह्या 2 वायर ज्या आहेत त्या आपल्या आहेत एसी इनपुटच्या. म्हणजे आपण याच डिव्हाइसमधून घराला दिवसासाठी सोलरचा सप्लाय आणि रात्रीसाठी एसी सप्लाय सुद्धा आपण देऊ शकतो एकाच डिव्हाइसमधून. म्हणजेच हायब्रिड इन्व्हर्टर आपण याला बोलू शकतो. विदाऊट बॅटरी हायब्रिड इन्व्हर्टर हे आपण नव्याने चालू केलेलं आहे. ऑलरेडी जे विदाऊट बॅटरी इन्व्हर्टर होतं, ज्याला फक्त डीसी सप्लाय आपण प्रोव्हाइड करत होतो, ते तर इन्व्हर्टर आहेच. प्लस आपण सरांना हे डिव्हाइस दिलेलं आहे. यावरती सरांचे 2 फ्रीज, घरातले लाईट, फॅन वगैरे या सर्व गोष्टी चालतात. आता आरो प्लांटचा सुद्धा आमचा प्लॅन होता. आरो प्लांट चालतोय, बट सरांच्या आरो प्लांटच्या 3 पेजच्या मोटर आहेत. करंट थोडासा कमी पडतोय, यामुळे आपण 5 HP ऐवजी त्यांना 7.5 HP VFD देण्याचा प्लॅन करतोय आणि तो पूर्णपणे तिथे चालणार आहे. यामध्ये आत्ता सुद्धा 5 HP वर चालतो, पण 10-15 मिनिटं चालू होऊन आपल्याला व्होल्टेज कमी पडतंय, बरोबर. तर यामध्ये मित्रांनो, महाराष्ट्रात कुठेही असाल, तुम्हाला शेतातल्या सोलरवरती कोणतीही गोष्ट तुम्हाला चालू करायची आहे तर तिथे सोना एंटरप्राइजेसकडून पूर्णपणे मदत भेटेल. या व्यतिरिक्त मी सांगितलं 2 दिवसापूर्वीच व्हिडिओ बनवला होता की पुढच्या 2-3 दिवसामध्ये धुळे साईडला माझी चक्कर असणार आहे. जर त्या साईडचे शेतकरी असतील, त्यांना काही सर्व्हिस पाहिजे असेल तर तुम्ही संपर्क साधू शकता. धन्यवाद सर्वांना.